रेणापूर तालुक्यातील कोळगाव तळ्यामध्ये बेकायदेशीरपणे हजारो ब्रास मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून यात जबाबदार मंडळ अधिकारी सानिया सौदागर आणि तलाठी दिलीप देवकते यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय रेणापूर समोर संभाजी आरमार संघटनेने बेमुदत 22 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। 1 वर्षापासून गावातील लोकप्रतिनिधी, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी आर्थिक संगनमतानं बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करून करोडो रुपये कमविले आहेत। शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविण्याचे काम केलेले आहे। तरीही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार या दोन्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत। अवैध उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बालासाहेब जाधव यांनी सांगितले। हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, लातूर। रेणापूर तालुक्यातील कोळगाव या गावामधील तळ्यामधून हजारो ब्रास बेकायदेशीरपणे मुरुम विक्री करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून यास जबाबदार असणाऱ्या आणि हप्तेखोरी करून या सर्व प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या जबाबदार मंडळ अधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन 13 ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर संभाजी आरमारच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। परंतु या आंदोलन 22 दिवस होऊनही उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची या संदर्भात कारवाई केलेली नाही। त्यामुळे उपविभागीय अधिकारी व संबंधित तहसीलदार हे या दोन्ही अधिकाऱ्याला व अवैध उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळं हे पुढील महिन्यामध्ये संभाजी आरमारचं बेमुदत धरणे आंदोलन विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे।